हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलम् अचलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगीश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तयाठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, आपणा सर्व श्रोत्यांना वंदन करून आजच्या शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या नित्याच्या ज्ञानेश्वरीच्या उपासनेला आपण सुरू करतोय। कालच्या चिंतनामध्ये आपण 11 नंबरचा भगवद्गीतेतला श्लोक 8व्या अध्यायातील घेतला होता। त्याच्यावरचं माऊलींचं निरूपण 102 ओळीपर्यंत पाहिलेलं होतं। वर्णन करताना यदक्षरं वेदविदो वदन्ति विशन्ति यद्यतयो वितरागाः यदिच्छन्तो ब्रह्मचर्य चरन्ति तत्ते पदं संग्रहेण प्रवक्षे। ही ज्ञानीपुरुष जे असतात त्याला अक्षर म्हणतात, त्या ब्रह्माला अक्षर म्हणतात आणि विरक्त त्यांच्यामध्ये प्रवेश करतात। आणि त्याची इच्छा करणारे जे असतात ते योगी पुरुष नैष्टिक ब्रह्मचर्याचं आचरण करतात आणि त्या ब्रह्मपदाची माहिती तुला मी थोडक्यात सांगतो असं भगवंत अर्जुनाला बोलतात। तत्ते पदम संग्रहेण प्रवक्षे, थोडक्यात सांगतो। त्याबद्दल आपण उभी पाहिली होती। सकळ जाणनया जे लानी जाणीवेची जी खाणी तया ज्ञानी याची आईनी जया ते अक्षर म्हणिपे चंड वातीही न मोडे ते गगनचे के पुढे वाचुनी जरी होईल मेवढे तरी उरेल कैसे तेवी जाणनया जे आकळले ते जाणीवले पणेची उमानले व नेनेवीचे ते म्हणतले अक्षर सहजे। ह्या गोष्टी आपल्या इंद्रियानं जाणता येत नाहीत अशा आहेत आणि ज्या वृत्तीज्ञानानं कळतात त्याला कळलं जाणलं असं होतं, पण ते मर्यादित असतं अशी ते ओवी सांगते। म्हणजे कळत नाही ते वृत्तीज्ञानाचा विषय होत नाही त्याला अक्षर असं म्हटलेलं आहे 100 नंबरच्या ओवीमध्ये। आणि ते सांगण्यासाठी 101 नंबरच्या ओवीमध्ये दृष्टांत दिलाय आभाळाचा, आकाशाचा आणि ढगांचा। कितीही प्रलयाचा काळ आला, प्रलय मोठा जरी घडला तरी प्रलय काळात सुद्धा आकाशाचं स्थैर्य बिघडत नाही। नाहीतर मग ते ढगासारखं हलकं झालं असतं तर तेही मोडलं असतं। म्हणून जे अक्षर तत्व आहे ते अक्षर तत्व अनंत काळ, त्याला अनादि शब्द जो वापरला तो अनंत काळापासून आहे। भगवंताला अनंत म्हणतात। अनंत शब्दाचाच अर्थ आहे त्याचा अंतच लागत नाही, ज्याला आपल्या सहज सोप्या अशा ज्ञान साधनानं वृत्ती ज्ञानानं जाणता येत नाही। इंद्रिय तिथं तोकडी पडतात, मन बुद्धीची शक्ती जिथं कमी पडते त्यामुळे त्या ज्ञानाला ते विषय होत नाहीत। विचार जर केलेला आपल्या लक्षात येईल की साधी साधी ज्ञाने जी असतात ती ज्ञानं वृत्तीनं प्राप्त होतात, अंतकरणानं प्राप्त होत असतात, कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रियानं आणि इंद्रियांच्या बळावरती प्राप्त होत असतात। परंतु आत्मज्ञानासाठी इंद्रियातीत आणि गुणातीत व्हावं लागतं असं माऊली म्हणतात। म्हणून जो ज्ञानरूप आत्मा जो आहे तो वृत्ती ज्ञानाचा विषय होत नाही। जेव्हा वृत्तीच निघून जाते, लय पावते, तेव्हा त्या ज्ञानाला अक्षर म्हटलेला आहे असा विचार 102 नंबरच्या ओळीमध्ये माऊली बोलतात। 103 नंबरची ओळी आपण बघूया। म्हणून वेद नर म्हणती तया ते अक्षर। वरच्या यदक्षर वेद विदो वदंती या शब्दांचा अर्थ इथं 103 नंबरमध्ये दिलेला आहे। श्लोकामध्ये शब्द आहे यदक्षरम वेद विदो वदंती। वदंती म्हणजे म्हणतात त्याला अक्षर असं म्हणतात। कोण? वेदविद। म्हणून वेदविद नर म्हणती तया ते अक्षर जे प्रकृतीशी पर परमात्म रूप ते पर आहे
पर शब्दाचा अर्थ आहे प्रकृतीच्या पलीकडे आहे. आणि प्रकृतीच्या पलीकडे असल्यामुळं त्याला पर म्हणतात. परे होऊन परते घर, तेथे राहू निरंतर. नामदेव महाराजांच्या अभंगामध्ये नामदेव महाराज बोलतात, परे होऊन, जी परे, जी प्रकृतीशी पर शब्द वापरला, इथं अर्थ त्या अर्थानं घेतलेला नाही, तरी परे होऊन परते घर म्हणजेच ते प्रकृतीच्या पलीकडे आहे. इथं म्हणतात जे प्रकृतीशी पर परमात्म रूप, जे परमात्म रूप आहे ते प्रकृतीत येत नाही. म्हणून वेद जाणारे जे तत्वज्ञ आहेत संत त्याला अक्षर म्हणतात, जे प्रकृतीच्या पलीकडे आहे, जिथं माया पोचू शकत नाही. प्रकृती म्हणजे माया, प्रकृतीच्या पलीकडे म्हणजे मायेच्या पलीकडे, म्हणजे प्रपंचाचा, संसाराचा जिथं शेवट होतो तिथं परमात्म्याचा प्रांत सुरू होतो. आपण सगळेजण रमणारे जे आहोत ना, ते रमतोय या प्रकृतीच्या प्रांतातच रमतो. ह्या मायेच्या क्षेत्रामध्येच आपण वावरत असतो. आणि मायेच्या क्षेत्रातून बाहेर पडल्याखेरीज माया समजतच नाही. आपण मायेमध्ये राहून बोलतो, मायेमध्ये राहूनच ऐकतो. जर हे आपलं ऐकणं आणि आपलं बोलणं मायेच्या पलीकडे जाऊन असेल तर ते परमात्म्याच्या प्रांतामध्ये असतं. कबीर महाराजांचा एक फार सुंदर दोहा आहे, हद हद पर सब गए, बेहद गयान कोय. बेहद के मैदान पर रमे कबीरा सोय. फार सुंदर असा दोहा आहे. हद हद पर सब गए म्हणजे प्रकृतीपर्यंत, प्रकृतीच्या काठापर्यंत सर्वजण गेले. हद हद पर सब गए, बेहद गयान कोय. बेहद म्हणजे ती सरहद्द ओलांडून कोण पुढे गेलाच नाही. आणि बेहद के मैदान पर, त्या प्रकृतीच्या पलीकडे असणाऱ्या क्षेत्रामध्ये रमे कबीरा सोय. संत मंडळी, कबीर महाराज म्हणतात आम्ही रमतो तिथं. आम्हाला इथं रमलं जात नाही. प्रकृतीत राहून आम्हाला जगायला नको वाटतं, तर आम्ही कुठंच राहतो, तर प्रकृतीच्या पलीकडे राहतो. प्रकृतीच्या पलीकडंच आपल्याला शांती भेटते. प्रकृती ही बदलणारी, चंचल, नेहमी त्याचं स्वरूप क्षर आहे, त्याचं नाशवंत आहे, अनित्य आहे. आणि अशा अनित्य प्रांतामध्ये नित्य आनंदाची प्राप्ती होत नाही. हे सांगण्यासाठी माऊलीने वापरलेलं आहे. त्या परमात्म तत्वाला जर भेटायचं असेल तर जे तत्वज्ञ संत जे आहेत, ते तत्वज्ञ संत जे सांगतात ते आपण ऐकलं पाहिजे. तत्वज्ञ संत त्या परमात्म स्वरूपालाच अक्षर म्हणतात. मी तर म्हणलेलं आहे वेद विद नर, म्हणजे संत जे असतात ते, ज्याने वेदाला जाणलं, ज्याने वेदांचा अभ्यास केला, ज्याने वेद आपलासा केला असे, तया ते म्हणती अक्षर, त्याला अक्षर म्हणतात. ही संत मंडळी त्याला अक्षर म्हणतात, कारण त्यांनाच श्रुतीचे आणि वेदांचे अर्थ खरे त्यांना कळलेले आहे. वेदांचा तो अर्थ अम्माशीच ठावा, तुकोबा म्हणतात. एरानी व्हावा भार माता, म्हणजे हे वेदविद कोण, ज्याने वेदांचा अर्थ कळला म्हणतात. कळला म्हणजे काय होईल, वेद भगवंताचं स्वरूप वर्णन करतो, आणि भगवंताचं स्वरूप कळलं असेल तर वेद कळले. मग वेद कुणाला कळले, वेदविद म्हणायचं कुणाला, तर संतांना म्हणायचं, कारण त्यांना खरं शास्त्र कळलेलं असतं. परिश्रुती स्मृतीचे अर्थ जे आपण होऊनी मूर्त, 17व्या अध्यायामध्ये उभे आहे. काय म्हणतात माऊली बघा, परिश्रुती स्मृतीचे अर्थ जे आपण होऊनी मूर्त, ते अर्थच आपण होतात. ते अर्थ अभ्यास करत नाही, तर ते अर्थाचं रूप आपणच रूपांतरात, आपण रूप घेतात. अनुष्ठाने जगात येतं वडील जे, हे त्यांना वडील म्हणलेलं आहे. वेद शब्द जो वापरला आहे माऊलीने, त्यांना वडील म्हणलेला आहे. वडील का म्हणलेला आहे, तर जगाचं कल्याणाचा विचार आणि काळजी त्यांनाच फक्त आहे. जगाच्या कल्याणा संतांची विभूती, हे सगळं वर्णन तुकोबा वर्णन करतात की जगाच्या कल्याणासाठी ज्यांना काळजी आहे त्यांना, म्हणून अनुष्ठाने जगा देत, स्वतः अनुष्ठान करतात, प्रयोग करतात, आणि प्रयोगांती सिद्ध झाल्यावर लोकांच्या समोर, समाजासमोर मांडतात. म्हणून ते वेदविद आहेत. त्यांनीच म्हणले त्याला अक्षर. त्या परमात्म स्वरूपाला अक्षर कोण म्हटलं, संतांनी म्हणलेलं आहे. मग मला जर परमात्म स्वरूप प्राप्त करून घ्यायचं असेल तर संतांच्या मार्गाने मला जावं लागेल. संतांनी ज्या मार्गानं वेदांची वचनं समजून घेतली, वेदांत समजून घेतला, त्याच पद्धतीनं मला समजून घ्यावं लागेल. दुसरी गोष्ट, संत त्या वेदाला जाणून वेदविद होऊन
सर्वज्ञ होऊन त्या प्रकृतीच्या पलीकडे गेले आणि प्रकृतीच्या पलीकडे परमात्मा राहतो. त्याचंच वर्णन आपण मगाच्या दोह्यामध्ये केलेलं आहे. तो प्रकृतीच्या पलीकडे आहे. मला भेटायचं असेल तर मला प्रकृतीबद्दल असलेलं आकर्षण, त्याचा हव्यास, नंतर आसक्ती, या सगळ्या विकारातून बाहेर पडून मग जावं लागेल. जोपर्यंत आपल्याकडे हे विकार आपल्याबरोबर आहेत तोपर्यंत, जोपर्यंत संसार आसक्ती, विषयासक्ती संपलेली नाही तोपर्यंत प्रकृती आपली पाठ सोडत नाही. म्हणून मायेपासून स्वतःला जर बाजूला करायचं असेल, मायेचं खरंच स्वरूप समजून घ्यायचं असेल तर मायेच्या पलीकडे जाऊनच माया समजेल. मायेत राहून माया समजत नाही. येथे एकच लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, तया आयलीची थडी सरले माया जाळ. ज्याने खरोखर भगवंताचं भजन मनापासून केलं त्यांनाच मायेचं स्वरूप समजलं. मायेचं स्वरूप समजायला भगवंताजवळ जावं लागतं. भगवंताच्या जवळ आश्रयाला जाऊन मायेचं वर्णन करता येतं. मायेला नमस्कार पण करता येतो. मायेमुळंच जग चालतं. मायेमुळं माझ्या सगळ्या क्रिया चालतात. तिला डावलता कामा नये, पण मायेमध्ये गुंतणं हे माझ्या नुकसानीचं आहे. हे जेव्हा मला समजायला लागेल त्यावेळी मी मायेच्या पलीकडे जाईल. म्हणजे माऊलीच बोलतात की जे प्रकृतीशी परमात्म रूप, असं परमात्म स्वरूप जे असणारं जे रूप, अक्षर ज्याला म्हणतात, वेदविद ज्याला अक्षर म्हणतात, ते मायेच्या आणि प्रकृतीच्या पलीकडे आहे. म्हणून हे सगळे जे वेदविद आहेत, कालच आपण त्याचा विचार केला होता, हे चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयवते सुखाचे कोंब, असा शब्द माऊलींनी संतांच्या बद्दल वापरलेला आहे. म्हणून संत सूचना देतात, सुचवतात, आपल्याला जे नाही गवसत ते प्राप्त करून देतात. काय गवसत नाही तर प्रकृतीच्या पलीकडे असलेलं परमात्म स्वरूप आहे, त्याचं वर्णन फक्त संतांनीच करावं, नाही तर आपल्याला कळता येत नाही. म्हणून त्यांनी त्याचं वर्णन अक्षर असं केलेलं आहे. यद अक्षरम वेद विदो वदंती. हे वेदविद झालेले संत जे आहेत त्याने वेदविद शब्दाचा अर्थ आहे वेदाला जाणणारे जे संत आहेत, त्या संतांनाच या भगवंताचं स्वरूप समजतं, अन्यथा समजत नाही. म्हणजे झाकलेलं आहे ते दाखवून देण्याचं काम वेद आणि संत करतात. शास्त्र आणि संत सद्गुरू करत असतात. म्हणून संतांना, सद्गुरूंना आणि शास्त्राला शरण जावं. म्हणजे माया ते दाखवेल कशी माया आहे, त्याचं स्वरूप आपल्याला मायेचं स्वरूप कळायला लागेल. यासाठीच माऊलीने ते परमात्मा स्वरूप जे आहे ते प्रकृतीच्या पलीकडे दाखवायला आपल्याला संतांची मदत घ्यावी लागेल. म्हणून ते वाणावे ऐकावे तेची सदा, जसं माऊली 18व्या अध्यायामध्ये संतांचं वर्णन करतात. ते बोलतात तेच ऐकावं, त्यांचंच गुणगान करावं, त्यांचं भजन करावं. हे कशासाठी सांगितलेलं आहे? आपल्याला प्रकृतीच्या पलीकडे असणारं परमात्म स्वरूप समजण्याचं, दाखवून देण्याचं काम संत करत असतात. ते हरपले आपणा ते पावे, ते संतान ते पाहता घेऊसावे, म्हणून वानावे ऐकावे त्याची सदा. 18व्या अध्यायामध्ये उभी येऊन जाते आणि वर्णन करतात संतांचं. ते आपल्याला जे माहीत नसतं ना, ते परात पर असणारं जे आहे, किंवा ज्याला प्रकृतीशी पर म्हणतो आपण, असं परमात्म स्वरूप ओळखायचं असेल तर संतांना शरण जायला पाहिजे. कारण ज्यांनी त्याला अप्रोक्षत्वानं अनुभवलेलं आहे त्यांचं म्हणणं प्रमाणभूत आहे. सगळ्यात मोठं प्रमाण कोणतं असेल तर संत हे मोठं प्रमाण आहे. बाकी कुठलं प्रमाण मानू नये आपण. आणि संत म्हणजे संतांनी लिहिलेले ग्रंथ, हा प्रश्न आहे, हा मुद्दा आहे त्यातला. संतांनी लिहिलेले ग्रंथ, आता संत जरी शरीरानं जरी अस्तित्वात नसले तरी त्यांचं अमूर्त स्वरूप किंवा मूर्त स्वरूप आपण म्हणूया, ते मूर्त स्वरूप ग्रंथांच्या रूपानं आपल्याकडे आहे. ज्ञानेश्वर माऊली बोलतात ते, आता कुठं ज्ञानेश्वर माऊलीला विचारायला जायचं तर ज्ञानेश्वरीमध्ये जायचं. तुकोबांना गाथेमध्ये प्रश्न विचारायचे, कारण गाथा ही तुकोबांचं मूर्त स्वरूप आहे. हा सगळे ग्रंथ हे मूर्त स्वरूप आहेत. त्यामुळे ग्रंथांच्या मार्गानं, संतांच्या मार्गानं भगवंतापर्यंत जाणं, त्या परमात्म स्वरूपाला गाठणं, ते कुणाला विचारून? वेदविद असणाऱ्या संतांना. तेच बरोबर सांगतात ते प्रकृतीच्या पलीकडे आहे, म्हणून तू प्रकृतीतून लक्ष काढून घे. प्रकृती त्याच्या पद्धतीने चालत असते. जग जगापरी चाले, ते ईश्वर सूत्री बांधलेले. सगळं ईश्वराच्या हातामध्ये सूत्र असतात. आणि ही चिंतेची, काळजीची आणि मोठेपणाची किंवा कर्तृत्वाच्या भ्रांतीची सगळी सूत्र आपल्या हातात घेऊन अहंकारानं त्या भगवंतापासून आपण दूर जाऊ नये, यासाठी संत आपल्याला हे वर्णन करून सांगतात. म्हणून हे जे तत्व जे आहे, अक्षर तत्व जे आहे, ते अंतःकरण वृत्ती किंवा पंचमहाभूत, हे त्रिगुण, या अष्टधा प्रकृतीचे सगळे घटक आहेत. याच्यात ते कळणार नाही. प्रकृतीमध्ये हे घटक येतात, त्याला
अपरा प्रकृती असं आपण म्हणतो. आणि अपरा प्रकृतीच्या द्वारे हे कळणार नाही, म्हणून अंतःकरण वृत्ती सुद्धा एखादी परा प्रकृती आपण म्हणू. अपरा प्रकृती आणि परा प्रकृती, पंचमहाभूत, त्रिगुण याला मिळून ही 8 प्रकारची प्रकृती होते असं माऊलींनी वर्णन केलेलं आहे. 7व्या अध्यायामध्ये आपण त्याच्यावर चिंतन सुद्धा केलेलं आहे. त्या अष्टदा प्रकृतीच्या पलीकडे असणारा हा परमात्मा आहे. आणि हा परमात्मा पाहायचा असेल की ज्याला अक्षर म्हणतात, त्यावेळी आपल्याला संतांची मदत घ्यावी लागेल. म्हणून प्रकृतीच्या विकारानं किंवा उलाढालीनं ज्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अक्षय होत नाही असं अक्षर असणारे तत्व जाणण्यासाठी वेदविद असणाऱ्या संतांना आपण विचारलं पाहिजे. म्हणून वेदविद नर म्हणती तयाती अक्षर, जे प्रकृतीशी पर परमात्म रूप. ज्ञानेश्वर माऊली संताच्या भूमिकेत येऊन सांगतात की त्याला अक्षर म्हणा म्हणून सांगितलेलं आहे. आणि क्षर काय आहे? जे आपण प्रकृतीत राहतो ते क्षर आहे. माझं शरीर क्षर आहे, पण माझं आत्मस्वरूप आहे ते अक्षर आहे. शरीर आणि प्रकृती दोन्ही एकाच घटकाचे प्रकार आहेत, जे पिंडी ते ब्रह्मांडी. प्रकृती जे घटक आपल्याला आढळतात तेच आपल्या शरीरामध्ये आपल्याला आढळत असतात. त्यामुळे खरा प्रकृतीचा अभ्यास करायचा असेल तर आपल्या शरीराचाच अभ्यास करावा. आणि शरीराच्या पलीकडे, प्रकृतीच्या पलीकडे काय जाणायचं असेल तर शरीरात आत असणारा अंतरात्मा जो आहे त्या अंतरात्म्याला जाणावं. म्हणजे प्रकृतीच्या पलीकडे असलेला जो अनंत आहे, राहिला अनंत पलीकडे, काम क्रोधाचे पर्वत अलीकडे, राहिला अनंत पलीकडे असं तुकोबा म्हणतात. आता या काम क्रोधाच्या प्रकृतीतून आपण बाहेर पडायला पाहिजे, म्हणजे पलीकडे असणाऱ्या अनंताची आपल्याला भेट घेता येईल. आपल्याला ते संत आपल्याला त्या मार्गाने नेत असतात. प्रकृतीशी परमात्म रूप. आता पुढील ओळीपासून काय केलेलं आहे, जे विरक्त जे पुरुष आहे तिथं वर्णन केले ना, वीतरागा. या वीतरागा पुरुषाच्या जी लक्षणं सांगितलेली आहेत त्या लक्षणांचं वर्णन माऊली पुढील ओळीमधून करतात. 104 नंबरची ओवी आहे, अतिशय सुंदर ओवी आहे. आणि विषयांचे विष ओलांडुनी, विषयाचे विष ओलांडुनी आणि उलांडुनी, जे सर्वेंद्रिया प्रायचित देऊनी, आहाती देहाची या बैसुनी झाडाथळी, झाडाच्या सावलीला बसलेले आहेत. झाड कुठलं? देह नावाच्या झाडाच्या सावलीला बसलेले आहेत. कोण? ज्यानी आणि विषयाचे विष ओलांडुनी, जे पुरुष मनरूपी पात्रातील विषयरूपी विष ओलांडून पुढे जातात, जे सर्वेंद्रिया प्रायश्चित देऊनी, सगळ्या इंद्रियांना शुद्ध करतात, प्रायश्चित देतात आणि प्रायश्चित देऊन त्यांना शुद्ध करतात. म्हणजे इंद्रियांना निष्काम कर्म, भक्ती, वैराग्य असे प्रायश्चित देत जातात आणि प्रायश्चित देऊन त्यांना शुद्ध करतात. असं ते उदासीन झालेले असतात, कारण देहाच्या सावलीत बसतात. देह नावाचं झाड आहे. काय माऊलींच्या उपमा आहेत, आणि त्या उपमांचा अभ्यास करायला लागलो आपण तर बरेचसे उलगडे आपल्याला होत राहतील. इथं देहाची सावली शब्द वापरलेला आहे. जशी झाडाची सावली असते तशी देहाची सावली. त्या वृत्तीनं, उदासीन वृत्तीनं ते देहाच्या झाडाखाली बसून आहेत असं माऊली म्हणतात. आहाती देहाची या बैसुनी झाडातळी. झाडातळी म्हणजे झाडाच्या खाली, आणि देहाच्या आहाती म्हणजे आहेत, देहाची या बैसुनी झाडातळी, विषयांचे विष ओलांडुनी, विषाप्रमाणे ज्याने त्याग केलेला आहे. वीतराग झालेल्या पुरुषाचं वर्णन आहे बरं का, आता सुरू झालेला आहे. वीतरागा हा यद्यत्तयो वीतरागा हा शब्द जो श्लोकामध्ये आलाय त्या श्लोकाचे अर्थ सांगायला माऊली सुरुवात करतात. कधी कधी आपण असंही करतो, ज्ञानेश्वरी जर आपण पुढ्यात ठेवून ऐकत असू तर कोणत्या ओवीसाठी कोणत्या श्लोकातला शब्द आलाय तो तिथं आपण लिहू शकतो. या ओवीवरचं हे भाष्य, या श्लोकातील या शब्दावरचं ही ओवी त्याचं भाष्य आहे. हे आपल्याला अभ्यास करताना नंतर ज्ञानेश्वरी स्वतंत्र एकटं अभ्यासताना त्याचा आपल्याला कळेल की हा शब्द याचा आहे म्हणून. असो, इथे वितरागाचा असा विचार केलाय की आणि विषयांचे विष ओलांडुनी, माऊलींनीच विषयाला विष मांडलेलं आहे. आणखी सुंदर ओवी आहे, आपण पुन्हा पुन्हा घेतोय बघा. विषय विषाचा परिपाडू, विषय विषाचा परिपाडू, ज्यामुळं गोड परमार्थ लागे कडू, त्याचमुळं कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. हे सगळे जे परिणाम होतात ना, हा कडवटपणा वाट्याला येण्याचं काम हे विषय करतात.
विषयांचं चिंतन आणि विषयाचा अतिरिक्त भोग हा माणसाला म्हणजे जीवाला पतनाकडे घेऊन जातो. म्हणून अतिरिक्त सेवन असता कामा नये, म्हणून विषयासक्ती कमी असली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, विषयांचं चिंतन नसलं पाहिजे. विषयांचं चिंतन आपण टाळू शकतो, पण विषयांचा भोग जो आहे तो जगण्यासाठी म्हणून थोडासा वापरावा लागतो. पण त्याचा अर्थ विषय आसक्ती नको पाहिजे. इथे विषयांचा विषाप्रमाणे शब्द वापरलेला आहे. विषय हे विषाप्रमाणे आहेत, म्हणजे ते मारल्याशिवाय राहत नाहीत. म्हणजे जीवाला खेळवतील आणि मारतात. मांजर उंदराबरोबर खेळत असतं, अगोदर लगेच मारत नाही मांजर, कधीही बघा त्याच्याकडे. तर मांजर उंदराचा पाठला करते, उंदराला बरोबर पकडते कोंडीमध्ये, पण लगेच हल्ला करून त्याला संपवत नाही. तर त्याला हळू खेळवत उंदराला कदाचित वाटेल मला तो खेळवायला लागलेला आहे, म्हणजे कदाचित माझ्यावर कृपाळू झालेला आहे, तो कृपावंत आहे मांजर, आणि तो मला मारणार नाही, असं काही वेळा शंका सुद्धा मनात येईल उंदराच्या. पण तसं होत नाही. तसंच जीवाचं आहे. ते खेळवतात आणि शेवटी मारतात. कुठलेही विषय असू दे, नातलगाबद्दलची आसक्ती, त्याबद्दलचं असणारं संसाराबद्दलचं प्रेम, या सगळ्या गोष्टीबद्दल असणारी ओढ, या सगळ्या गोष्टी आपल्याला कुठंतरी खड्ड्यातच नेऊन टाकणाऱ्या असतात. म्हणून त्याचं चिंतन केवढं करावं, त्या चिंतनापासून बाजूला जावं आणि बाजूला एकांताचं सेवन करावं हे संतांनी सांगितलेलं आहे. म्हणजे यांचा संघ टाळता येतो आपल्याला. या संघातूनच आपलं पतन होत असतं. म्हणून विषयांचा संघ जो आहे तो विषयांचा संघ विषयासारखा बाधक ठरतो. म्हणून विषयाचं विष ओलांडून त्यांनी त्याग केलेला आहे. दुसरी गोष्ट काय केली त्यांनी, तर त्यांनी त्या सर्वेंद्रिया प्रायश्चित्त देऊन आपल्या 10 इंद्रियांना त्यांनी प्रायश्चित दिलेलं असतं. प्रायश्चित देणं म्हणजे काय करणं, तर इंद्रियांचा वापर या पारमार्थिक क्रियेसाठी करणं. उदाहरणार्थ आपण उपवास करतो, भगवंताचं एखादं चिंतन म्हणून त्या दिवशी उपवास करतो, काहीतरी अनुष्ठान करत असतो, हे प्रायश्चितच आहे. प्रायश्चित हे सगळ्यांना घ्यावं लागतं, कारण सगळेच पापी आहेत. ह्यातला निष्पाप आहे आणि तो टिकलाय तर तो जीवनमुक्त झाला असायला पाहिजे. निष्पाप आहे असा जर कोण जर सांगायचं असेल तर तो संत किंवा जीवनमुक्त हाच फक्त असू शकतो. अन्यथा सगळे पापी आहेत, त्यामुळे सगळ्यांना प्रायश्चित घ्यावंच लागेल. मग प्रायश्चित घेणे या शब्दाचा अर्थ काय आहे, तर संत वचनांचा अभ्यास करावा. कर्म, भक्ती, ज्ञान यांच्याद्वारे सगळ्या इंद्रियांना काहीतरी कामं द्यावीत. घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे, हे वाचेला दिलेलं प्रायश्चित आहे. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, हे डोळ्याला दिलेलं प्रायश्चित आहे. तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण, हे कानाला दिलेलं प्रायश्चित आहे. मनात येते धाव घेई राहे विठोबाचे पाये, तू जास्त आगाऊपणा करू नकोस म्हणाला तर म्हणतात, तू विठ्ठलाच्या पायाजवळच राहा, हे तुला प्रायश्चित आहे. कारण मागचे अनेक जन्म मला ह्या तुझ्या भरकटण्यामुळंच मला प्राप्त झालेले आहेत. आता मला परत जन्माला यायचं नाही, मला परत भगवंताच्या पायाशी जायचं आहे. त्यामुळं आता तू जे मला बाजूला करतोस त्यासाठी मी आता तुला प्रायश्चित घेणार आहे. मग कोणतं प्रायश्चित, वाचन भगवंताचं नाम घेणं, डोळ्यानं त्याचं सुंदर ते मुख जे आहे त्या मुखाचं दर्शन घेणं, कानानं त्याचं गुणगान ऐकणं, मनानं त्याचाच ध्यास घेणं, आणि शेवटी हा जीव भाव विठ्ठलाच्या चरणी भगवंताच्या चरणी वाहनं, हे सगळ्यात मोठं प्रायश्चित्त आहे. आणि म्हणून इथं म्हणलेलं आहे, ते जे विषय त्याग करणारे जे विरक्त पुरुष वितराग झालेले आहेत. वीतराग शब्द दोन आहेत, राग म्हणजे आसक्ती, वीत म्हणजे ज्याने त्याचा त्याग केलेला आहे असे. वितराग, विराग त्यापासून शब्द तयार झाला. विराग म्हणजे राग नसणे, त्यातला शब्द विराग म्हणजे वैराग्य, विरागातूनच वैराग्य शब्द तयार होतो. तसाच वितराग आहे. थोडंसं शब्दांचं आपल्याला साधारण पुन्हा पुन्हा वाचन झालेलं आपलं आहे, त्यामुळे आपल्याला लक्षात येतं. ते वितराग झालेले जे पुरुष आहेत ते सर्व इंद्रियांना आपल्या प्रायश्चित्त देतात आणि शुद्ध करून घेतात. इंद्रिय शुद्ध कधी होतात माहिती आहे काय, प्रायश्चित्त दिल्यानंतर. तीर्थयात्रेनं आणि पायी तीर्थयात्रा केल्यामुळं पाय शुद्ध होतात. मुखानं भगवंताचं नामस्मरण केल्यामुळं जीभ नावाचं इंद्रिय शुद्ध होतं. कानानं भगवंताची स्तुती ऐकली तर कान शुद्ध होतात. कशी सुंदर अशा गोष्टी संतांनी आपल्याला मांडून ठेवल्यात बघा. हात इतरांना जोडण्यानं आणि इतरांना मदत करण्यानं, दान दिल्यामुळं पैसे शुद्ध होतात, नमस्कार केल्यामुळं हात शुद्ध होतात. कसे आहेत, डोकं ठेवल्यामुळं, संतांच्या पायी डोकं ठेवल्यामुळं आपलं मस्तक शुद्ध होतं, मेंदू शुद्ध होतो, बुद्धी शुद्ध होते.
असं मन बुद्धी चित्त हे शुद्धते करावे. पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रियांना या भगवंताच्या प्राप्तीची ओढ लावावी, म्हणजे ते सर्वेंद्रिय शुद्ध करुनी असा शब्द माऊली वापरतात. म्हणजे प्रायचित देवनी आहाती देहाची या बैसुनी झाडात. आणि तिसरा शब्द वापरलाय, देहाला झाडाच्या सावलीसारखं मानणं. हा अतिशय उच्च दर्जाचं वैराग्य आहे. अतिशय उच्च दर्जाचं वैराग्य, ज्याला आपला देह झाड वाटतो आणि मी थांबलोय. तो कुठं थांबलोय आत्मस्वरूपानं, तर त्या झाडाच्या खाली थांबलेलो आहे. मी आहे नित्य, पण झाड आहे अनित्य. हा विचार लक्षात ठेवला पाहिजे. मी आहे शाश्वत, पण झाड आहे नाशिवंत. झाड म्हणजे देह. काही वेळा भूत काढणारी लोक सुद्धा म्हणतात बघा, झाड सोड, झाड सोड. झाड सोड म्हणजे काय? या देहाला सोडून जा. हा पहिला पूर्वीपासूनचा प्रयोग माऊलीने इथं शब्द वापरलेला आहे. त्या काळची भाषा आहे ती. देहाला सोड म्हणजे काय? देहाच्या सावलीत तू आहेस आणि ती तात्पुरती सावली आहे. ती सावली तुला नित्य देणारी नाही, टिकणारी नाही. सावली शब्दातच माया आहे. हा मुद्दा फार महत्वाचा आहे. सावली नाशिवंतच असते. देह आहे, देहाची सावली. देह कसा दिसतो? खरा वाटतो आपल्याला, आहे एका दृष्टीने, व्यवहाराच्या दृष्टीने विचार केला, पण देहाची सावली. अगदी अज्ञानातला अज्ञान सुद्धा त्याला खोटं समजतो. आणि म्हणून ज्ञानातले ज्ञानी जे आहेत ते देहाच्यात राहणं म्हणजे देहाच्या सावलीला बसणं असं समजतात. म्हणजे देहाला झाडाच्या सावलीसारखं समजतात. झाडाची सावली असून नसल्यासारखी असते. आता आहे, नंतर जाईल. ढगाळ वातावरण आलं की ती सावली निघून जाते. सूर्याच्या आडाला ढग आला की लगेच ती सावली निघून जाते. सूर्य कल्ला की ती सावली पुढे 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 जाते. मी सतत हलणारी सावली आहे. तसा देह हा नाशवंत आहे, जाणार आहे, आयुष्य खातोय असा त्याचा अर्थ आहे. या ओवीत वितराग शब्दाचा स्पष्टीकरण केलेलं आहे. खरं स्पष्टीकरण जे आहे ते 3 टप्प्यामध्ये आहे बघा. आपल्याला विचार करताना हा विषयाला विषवत समजावं. जरी सेवन करायची वेळ आली, आपल्याला विषयांचा भोग घेण्याची वेळ आली, तर ते विषवत आहेत. यानं माझा घात होऊ शकतो, म्हणून केवढं सेवन करावं त्याचा विचार करावा. नंबर 2, आपली इंद्रिय ही अशुद्ध आहेत आणि ही शुद्ध केल्याशिवाय खरं वैराग्य प्राप्त होत नाही. खऱ्या वैराग्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर ही इंद्रिय शुद्ध करावी लागतील. शुद्ध करायला काय करायला पाहिजे, तर ह्या इंद्रियांना भगवंताच्या चरणात समर्पित केली पाहिजे, तरच ती शुद्ध होतील, तरच त्यांना प्रायश्चित दिल्यासारखं होईल. आणि नंबर 3, या देहाला काय समजायला पाहिजे, झाडाची सावली असं समजून जर देहाचा वापर आपण करायला लागलो, कारण सावली जाणार आहे असं समजतं. आपण सावलीला खरी मानत नाही. थोड्या वेळासाठी सावली असते, तसं थोड्या वेळासाठी देह असतो असं समजून जर देहाचा वापर करायला गेलो, तर खरं वैरागी ह्या 3 मुद्द्यावरून आपल्या लक्षात येईल. म्हणून वितराग शब्द वापरलेला आहे. तर वितराग होण्याकरता विषयांचं विष टाकावं लागेल आणि ते विषयामधलं विष तेवढं काढावं लागते. विषय व्याळ मिठी दिदली नुटी ताठी माऊलींची ओवी 12व्या अध्यायामध्ये आहे. नाथ महाराज तरी त्यांना म्हणतात विषाचे दात काढून म्हणतात. ते काय, विषयामध्ये असणारं विषाचं दात काढावे. त्यात विषच आहे. एखादा भयंकर असा विषारी सर्प आहे, तर त्या विषारी सर्पाचा जर विषारी फक्त दात काढला तर तो आपल्याला थोडा सुद्धा काय होत नाही, त्रासदायक ठरत नाही. तसं विषयामधलं जी आसक्ती आहे ती आसक्ती काढून जर आपण विषयांचा भोग जर घ्यायला लागलो, तर ते विषय बाधित होत नाही. विषय तो त्यांचा झाला नारायण. केवढं मोठं प्रायश्चित आहे सांगाय. तुकोबांचाच अभंग आहे, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे धन जन माता पिता. धन जन माता पिता या सगळ्या गोष्टी आहेत. धन म्हणजे माझं पण आहे, जन म्हणजे जगाबद्दलची आसक्ती आहे, आणि माता पिता ही आसक्ती जी आहे ही नातलगांची आसक्ती आहे. या सगळ्या आसक्तीतून जो बाहेर पडतो ना, त्याला विषवत असलेले विषय सुद्धा बाधक ठरत नाही. काय संतांनी विषयांचं सेवन केलं नाही काय? केलं, पण त्यांना विषवत मानून त्यातलं विष काढून त्यांनी सेवन केलं. माझं नाही म्हणणं
याला म्हणतात विष काढणं. संसारातली कुठलीच गोष्ट माझी नाही असं समजून त्याचा भोग घेणं याला म्हणतात विषयांचे विष ओलांडणे. ओलांडता कसं येईल सांगा बघू. ओलांडणे या शब्दाचा अर्थ विषयासक्ती टाकून विषयांचा भोग घेणं हे त्याचा अर्थ आहे. म्हणून इथं म्हणतात की विषयांचं विष टाकावं लागतं, कारण ते विषवत वाटले पाहिजेत, मात्र त्यातले दोष दिसले पाहिजेत आणि ते परिणामी दुःखकारक आहेत हे कळावं लागतं. शेवटी सगळ्यांचा शेवट दुःखामध्येच होतो. विषय सेवनामध्ये विषय जरी गोड असले तरी परिणामी अंती दुःखरूपच आहेत. पुढच्या अध्यायामध्ये आपण बघणार आहोत ते. आणि हे सांगायचे आणि संतांना आणि ग्रंथांना सांगायची सुद्धा गरज नाही. रोजच्या अभ्यासामधलं रोजच्या आयुष्यामधली ही उदाहरणं संत देतात. ती का बाहेरची उदाहरण नाही. सगळ्या कुठल्या विषयांचा आपण सेवन पंचविषयांचा जो करतो ते अतिसेवनामुळे मला दुःखच पदरात पडतं. म्हणून सुखाचं नेमकं स्थान विसरल्यामुळे विषयामध्ये सुख वाटत असतं. पण वितराग झालेला पुरुष जो असतो तो विषयात सुख मानत नाही, कारण त्याला खऱ्या सुखाचं स्थान पत्ता सापडलेला असतो. तो म्हणतो हृदयामध्ये राम असता सर्व सुखाचा आराम. किंवा भ्रांतीशी काम विषयावरी. भ्रांताशी कशाबद्दल भ्रांत काय करतो? विषयावरती जातो. त्या विषयाकडं बाजूला विषयामध्ये गुंतून जातो. पण ज्याला हृदयातल्या रामाचा पत्ता सापडलेला आहे त्याला इतरत्र भटकण्याची गरज पडणार नाही. तो कशाला जाईल इकडं तिकडं भटकत, मला हे पाहिजे आणि ते पाहिजे म्हणेल. ज्याला खरंच सुखाचं स्थान आपल्या हृदयात सापडलेलं आहे त्याला. माऊली म्हणतात या विषयांचं वर्णन करताना बोलतात बघा, 13व्या अध्यायामध्ये फार सुंदर ओवी टाकलेली आहे माऊलीने. पापा विषयाची मधुरता, विषयाचा गोडपणा, जने आवडे उपजे चित्ता. जर काय तुझ्या चित्ताला या मधुरतेची आवड जर निर्माण जर झाली, तो परिणाम विचारिता प्राणहरी. त्याचा परिणाम जर पाहिलास तर तुझे आध्यात्मिक प्राण संपून टाकील तो. प्राण संपून टाकील शब्दाचा अर्थ काय आहे? मला तो पारमार्थिक मृत्यू देऊन टाकेल असा त्याचा अर्थ आहे. म्हणून बापा विषयाची मधुरता, झने आवडी उपजे चित्ता, तो परिणाम विचारिता प्राणहरी. त्याचा परिणाम बघितला असते तो प्राण हरणारच आहे. म्हणून विचार जर केला तर चिंतन करण्यासारखं आहे. विष खाणाऱ्याला मारतं. विषयाचा आणि विषयांचं साम्य दाखवलेलं आहे. इथं विष खाणाऱ्याला मारतं, पण विषय फक्त पाहिलं तरी मारतात. किती चिंतन करण्यासारखी गोष्ट आहे. विषय चिंतन केलं तरी मारतात. विष प्रत्यक्षात खावं लागतं, पण विषय प्रत्यक्षात सेवन न करता सुद्धा मारतात. ज्यावेळी एखादं दृश्य आपण पाहतो, जे दृश्य माझ्या मनावर परिणाम करून जातं, पाहिल्यामुळं झालं ना. म्हणजे विषय जे पाहिल्यामुळं विषयांचा परिणाम आपल्यावरती झाला. विषयापेक्षा मारक आहे. विष एकदाच मारतो असं नाथ महाराज म्हणतात, आणि विषय पुन्हा पुन्हा मारत असतात. रोज मारतात. आणि आपल्या रोजच्या जीवनामधली घटना आहे. आपल्याला रडायला लावणारे जे आयुष्यातले प्रसंग आहेत ना, हे विषयासक्तीमुळेच आपल्या वाट्याला येतात. म्हणून विषयासक्ती टाकणारे, वितराग होणारे, विषयाचं विष ओलांडून जे सर्वेंद्रिया प्रायचित देऊनी असं माऊली म्हणतात. म्हणून त्या विषयांच्या आकर्षणातून हे जे वितराग झालेले आहेत ते बाहेर आलेत आणि ज्याने घडलेल्या या पापांचं प्रायचित घेतलेलं असतं. संसारामध्ये चुका घडत असतात, पाप घडत असतात, पण पापांची प्रायचित्त घ्यायची असतात. त्या शास्त्रामध्ये खूप प्रायचित्त सांगितलेले आहेत. प्रायचित्ताचे प्रकार सुद्धा सांगितलेले आहेत. आपण एवढ्या खोलात जायची काय गरज नाही आता सध्या तरी. ज्यावेळी तो विषय पुन्हा ठळक मनाने येईल त्यावेळी आपण बघू. इथं म्हणतात प्रायचित्त घेणं म्हणजे सगळ्या इंद्रियांना शुद्ध करणं. शुद्ध होतात इंद्रिय. म्हणतात ना, गंगा स्नानामुळं शरीर शुद्ध होतं. आणि भगवंताच्या नामस्मरणामध्ये राहिलो आपण तर वाचा पवित्र होते. याचं कारण तेच सांगितलेलं आहे. म्हणून माझं अंतःकरण जर पवित्र करायचं असेल तर संतांच्या ग्रंथांचा अभ्यास सतत केला पाहिजे, अनुष्ठान केलं पाहिजे, नामाचा ध्यास घेतला पाहिजे आणि ध्यानाची सवय ठेवली पाहिजे. आणि असंच जर करत आपण जर राहिलो तर नित्य या क्रमानं आपल्याला प्रायश्चित्त घेऊन सगळी इंद्रिये आपली शुद्ध होतील असं माऊली म्हणतात. म्हणून इंद्रियांना काय करायला पाहिजे?
प्रत्याहार करावा लागतो. हा शब्द वापरलेला आहे अष्टांग योगामधला यम नियम ज्यामध्ये आहे त्यामधला प्रत्याहार म्हणजे इंद्रियांना खेचून आणणं, इंद्रियांना निरोध करणं, म्हणजे शम दमाद्वारे इंद्रियांना अंतर्मुख करणं. शम शम म्हणजे मनाची उपरती आणि दम म्हणजे इंद्रियांची उपरती. या दोन्ही गोष्टी आहेत. इंद्रियांना थांबवणं याला दम म्हणतात आणि मनाला अडवणं याला शम म्हणतात. असा प्रत्याहार करता आला पाहिजे. म्हणून जर असं करायचं झालं तर देहाला झाडाच्या सावलीसारखं मानलं पाहिजे. आपण देह ही झाडाची सावली आहे, कधी सावली जाईल सांगता येत नाही. म्हणून ह्या देहावरती मृत्यूचा कधी घाला येईल सांगता येत नाही. झाडाची सावली, झाड हलल्यामुळं सुद्धा सावली जाते. झाड वाऱ्यानं हलायला लागलं तरी सावली जाते. किरणं जरी दिवसाची वेगवेगळ्या ठिकाणी परतली तरी सावली जाते. म्हणून देहाचा भरोसा ठेवून काम करत राहू नये. मला आध्यात्मिक काम जर पूर्ण करायचं असेल, भगवंताच्या प्रत्यर्थ काहीतरी पुण्य दान संपादन करायचं असेल तर देहाच्या सावलीला खरी मानू नये, देहाला सावलीच मानावी. देहाला झाडाची सावली म्हणावी. म्हणून नाही देहाचा भरवसा केव्हा सरेल वैसा, तुकोबा महाराज सरळ बोलून टाकतात. काळाचा घाला काळाची उडी पडेल वा जेव्हा, सोडवे ना तेव्हा माय बापो. काळाची उडी कधी पडेल सांगता येत नाही. म्हणून नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. तुकाराम महाराजांचं वचन ही पाठांतर करून अंगीकारण्यासारखे आहेत, मात्र निश्चित अंगीकारण्यासारखे आहेत. त्याचा विचार शांतपणे बसून आपण देहाकडे पाहत करावा. ही सावली कधी लुप्त होईल सांगता येत नाही. म्हणून भर उन्हात त्या सावलीचा उपयोग म्हणजे तारुण्यात त्याचा उपयोग भगवंत जाणण्यासाठी केला पाहिजे. खरी कडक सावली कधी असते तर कडक ऊन असते ना, आणि ती सावली जेव्हा सूर्य माथ्यावर असतो, त्या सूर्य माथ्यावर आला, बहारात असला, बहर असतो सूर्याचा मध्य दुपारी, त्यावेळी ती सूर्याची सावली डोक्यावरती झाडाची असते. त्यामुळे कडक कशा सावलीचा आपल्याला अनुभव घेता येतो. तसाच विचार माऊलींना मांडायचा असावा. बहर असतो म्हणजे तारुण्य जेव्हा असतं तेव्हा जी सावली असते ना, त्या सावलीचा वापर करून घ्यावा. म्हणजे तारुण्याचा उपयोग भगवंत प्राप्तीसाठी करावा. वृद्धत्वाची वाट बघू नये परमार्थ करण्यासाठी वृद्धत्व ही काय ठरलेली वेळ नाही आहे, किंवा संतांनी सांगितलेलं नाही की तुझं अमुक वय झालं की तू साधनेला लाग, असं कुठेही म्हटलेलं नाही. पण तरीसुद्धा हळूहळू आपल्या प्रापंचिक जे व्यवस्थित जे उचापती जे आहेत, उपद्व्याप आहेत, थोडेसे कमी होत गेले तर सगळं लक्ष भगवंताच्या प्राप्तीसाठी द्यावं, हा मुख्य उद्देश त्यातला आहे. सावली कडक असते म्हणजे ती भर उन्हात असते. तसं भर तारुण्यामध्ये माझी बुद्धी, मन आणि अंतकरण इंद्रिय चांगली असतात, त्यावेळी ती भगवंताच्या प्राप्तीसाठी लावावीत असं माऊली बोलतात. सावली बदलणारे आहे लक्षात ठेवा, स्थिर नसणारे आहे. म्हणून त्या देहाला सावली मानणं. म्हणून विषयासक्ती म्हणजे राग असेल तर, आणि कोणतेही साधन केले तर ते फलद्रूप होत नाही. जर आसक्ती असेल, राग असेल तर कितीही साधन करा, वैराग्याविना विरक्ती वाचून काही ध्यानाशी तगणेची नाही. वितराग जर नसेल तर कोणत्याही बाबतीत केलेली साधनं फलद्रूप होत नाहीत. म्हणून या ओळीमध्ये माऊलींनी भरपूर असा वैराग्याचा 3 टप्प्यात विचार केलेला आहे. एक म्हणजे विषयाबद्दलचं वैराग्य, दुसरी गोष्ट आहे इंद्रियाबद्दलचं वैराग्य, आणि तिसरी गोष्ट आहे देहाचं असलेलं नाशवंत अशाश्वतपणा जो आहे तो त्यामध्ये सांगितलेला आहे. या तिन्ही गोष्टीचा विचार केलेला आहे. आणि वितराग झालेले पुरुष काय करतात तेही वर्णन त्यामध्ये आलेलं आहे. म्हणजे वितराग झालेले आहेत, ज्यांना वितराग आसक्ती सोडायची आहे संसाराची, त्याने विषयाला डावलावं, पुढे जाऊन इंद्रियांना स्वच्छ करून घ्यावी प्रायश्चित देऊन. आणि तिसरी गोष्ट देहाला खरं मानू नये. जे नाशवंत आहे ती सावलीसारखं आहे, झाडाच्या सावलीत बसल्यासारखा प्रकार आहे. म्हणून इथं म्हणलेलं आहे वितराग होऊनच साधना करावी लागते, तरच साधना टिकते, नाहीतर ते फोल जाते. म्हणजे म्हणतात ना की नाहीतर एखादा नांगर टाकलेली नाव असते बघा, किंवा दोर बांधलेली असते. एखादा तो नावाडी असतो ना, तो रात्री जाताना संध्याकाळी नावाचा दोर बांधून जातो झाडाला,
कारण नाव वाहून जाऊ नये म्हणून. आता रात्रीचा प्रवास करणारा जर असेल तर आणि नावेत बसला आणि वल्हायला जर लागला तर ती नाव पुढे जात नाही. त्याचं कारण आहे त्याला बांधलेला दोर जो असतो, हा आसक्तीचा दोर जोपर्यंत असतो ना तोपर्यंत आपलं आपलं हे साधनेचा जो प्रवास आहे तो सुरूच होणार नाही. त्याला म्हणतात ही आसक्ती म्हणजे वितरागच व्हावं लागेल. म्हणजे नांगर टाकलाय किंवा दोर बांधलेला आहे तो दोर सोडायला पाहिजे ना. वल्हवण्याचा उपयोग काय? रोज नाम घेतो, रोज ध्यान करतो, रोज देवपूजा करतो, पण बांधलेला दोर कुठं आहे? त्या प्रपंचाच्या झाडाला बांधलेला आहे. काय करणार मग? पुढे जाईल काय प्रवास त्याचा? होईल काय? होणार नाही. तो दोरच काढायला पाहिजे. म्हणूनच म्हणलेला आहे त्याला कशाची अपेक्षा नाही, कशाचं दुःख नाही, त्याला वितराग म्हणलेला आहे. सर्वांच्या बद्दल ज्यांची समबुद्धी असते आणि आसक्तीच त्याला सोडून गेलेली असते, ते आसक्तीला सोडत नाहीत, विषयाला सोडत नाहीत, विषयच त्याला सोडून जातात. फार सुंदर अभंग आहे नाथांचा, विचार करण्यासारखा सुंदर आहे. आपल्याला पाठांतरातला आहे, देह शुद्ध करूनही भजनी भजावे. म्हणजे वितराग होऊनच साधनाला लागावं. या प्रत्येकाबद्दल आसक्ती ठेवून जर आपण साधन करायला लागलो तर ते साधन फलद्रूप होत नाही. देह शुद्ध करूनही भजनी भजावे आणि कांचे ना ठेवावे दोष गुण. कुणाचे दोष, कुणाचं वाईट चिंतन कधीही करू नये, तरच सगळी इंद्रिय शुद्ध झाली म्हणायला पाहिजे. देह शुद्ध करूनही काय करावे? भजनी भजावे. साधन समाधी नको पा उपाधी. ही साधन समाधी उपाधी कुठलीही पाहू नको. सर्व समबुद्धी करी मन. तुझं मन सगळ्याच्या ठिकाणी समत्वाला आण. म्हणे जनार्दन घेई अनुताप, सोडे पास संकल्प एकनाथ. तुझ्या मनाचे संकल्प जेव्हा थांबतील तेव्हा तुला मनाचं वैराग्य येईल. देह शुद्ध केलेस तर तुझ्या भजनामध्ये तुला प्रेम वाटायला लागेल. इतरांचे दोष पाहिले नाहीस तर तुझं देह आणि इंद्रिय शुद्ध होतील. या सगळ्या टप्प्यातून आपण जायला लागलो. त्याला वितराग असा शब्द वापरलेला आहे माऊलीने. म्हणून ओवी 104 नंबरच्या ओवीमध्ये सांगतात, आणि विषयांचे विष ओलांडणे जे सर्वेंद्रिया प्रायचित्त देऊनी आहाती देहाची या बैसुनी झाडातळी. वेळ संपलेले, आपल्याला थांबावं लागते. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल.